निवडणूक 2024च्या तारखांची देशातील प्रतीक्षा संपली आहे। उद्या शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे। निवडणुकीची घोषणा होताच देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी जम्मू काश्मीरला भेट दिली। यावेळी त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली। जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका घेण्याची मागणीही सर्व पक्षांनी केली। अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबतच निवडणूक आयोग जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश या राज्यातील विधानसभा निवडणुकाही जाहीर करणार आहे। मात्र जम्मू काश्मीरबाबत काय निर्णय होणार? आगामी लोकसभा निवडणूकही 2019 प्रमाणे 7 टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। देशातील अनेक राजकीय पक्ष आणि नेते वारंवार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उठवतात। तसेच पराभव झाला की ईव्हीएम मशीनमुळे आपण हरलो, या मशीनमध्ये घोटाळा करून विजय मिळवता येतो, असा काही नेत्यांचा पक्षांचा दावा असतो। म्हणून ईव्हीएम मशीनच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दल आक्षेपाच्या वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। आता सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला आहे। ईव्हीएमबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळून लावल्या आहेत। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आरोप करणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।